नमस्कार मंडळी, आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? छान ना असणारच, कारण आम्ही आलोय तुमच्याशी बोलायला। हे बघा मैत्रिणींनो, आम्ही घरातील सर्वजण सकाळी पहाटे 5 वाजता उठतो। आमच्या 2 म्हशी आहेत ना, तिकडे ताई आणि भाऊजी शेणे घाणी धार पाणी सगळं आवरून 6 वाजता येतात। मग मी माझं आवरून घरातील लोटून झाडून देवपूजा 6 पर्यंत आवरते। मग मी असेल, ताई आणि माझे मिस्टर 6 वाजता आम्ही फुले तोडायला जातो। 8 वाजता फुले तोडून येतो। मग चहा नाश्ता आवरतो। आता 10 वाजलेले आहेत। सगळी कामे आटपून आम्ही फार्महाऊसचे हॉलचे बांधकाम चालू आहे तिकडे निघालेलो आहे। घरातली सगळी मंडळी आता जेवलेले आहेत आणि आम्हीही दुपारचे जेवण घेतलेले आहे। दिवसभर ऊन फार लागत आहे, त्यासाठी पिण्यासाठी सरबत पण घेतलेला आहे। कष्टाविना फळ नाही, त्या म्हणीप्रमाणेच आम्ही हे फार्म हाऊस आणि हा हॉल उभा केला आहे। इथे बाहेरची कोणतीही माणसे न लावता आम्ही घरातली सारी कष्ट करत आहोत। अगदी पायाभरणीपासून बांधकामापर्यंत फक्त आमच्यासोबत एक गवंडी आणि आम्ही 4 जण असे मिळून आम्ही हे काम करत आहोत। मोठी कामे म्हणजेच फॅब्रिकेशन, पीसीज वगैरे अशी मोठी कामे फक्त आम्ही बाहेर दिली आहेत। पुरुषांसोबत सगळी कामे आम्ही त्यांच्यासोबत बरोबरीने करतो। पण हे काम केलं तर लोक काय म्हणतील, ते काम केलं तर लोक काय म्हणतील, असा विचार कधी मनात आला नाही। मागच्या ब्लॉगमध्ये आमचा फार्म हाऊस दाखवला, पण कुणीही सबस्क्राईब केलं नाही। पण आमचे हे कष्ट पाहून तरी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा। हे आम्ही कामे कशी करतो हे तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। दुपारच्या जेवणानंतर 3 वाजता आम्ही परत काम चालू केलं। वर्षानं पाणी मारा घेतलं आणि मग आम्ही माल करून दिला। 4:30 वाजता चहा घेतला आम्ही सगळ्यांनी। 5 वाजता गवंडी मामा घरी गेले। परत दुसऱ्या दिवशीचा माल आम्ही तयार करून ठेवला, तयारी केली दुसऱ्या दिवशीचीही, आणि 6 वाजता आम्ही घरी गेलो। आणि हे सगळं कष्ट पाहून तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा।